नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा फळाबद्दल जे दिसायला लहान आहे, पण त्याची चर्चा मात्र जगभर होतीये. चवीला एकदम हटके आणि आरोग्यासाठी तर एक नंबर. हो, आपण ओळख करून घेणार आहोत गोल्डन बेरी या सुपरफूडची. चला मग सुरू करूया. हे फळ पाहिलंय का कुठे? असं लहानसं, सोनेरी रंगाचं आणि त्याच्याभोवती एक कागदासारखं नाजूक कवच असतं. हल्ली बाजारात किंवा मोठमोठ्या हॉटेल्समध्ये डेझर्टवर ठेवलेलं हमखास दिसतं. बरोबर ना? आणि गंमत म्हणजे याला फक्त एकच नाव नाहीये. काही ठिकाणी याला इंकाबेरी म्हणतात, तर कुठे केप गुसबेरी, पेरुवियन ग्राउंड चेरी असेही एक नाव आहे. म्हणजे बघा नावं किती, आणि या नावांवरूनच कळतं की याचा प्रवास किती मोठा असेल. तर एवढी सगळी नावं असली तरी आपण याला ओळखणार आहोत गोल्डन बेरी या नावाने. हे मूळचं आहे अँडीज पर्वतरांगेतलं, आणि याची खरी ओळख आहे ती म्हणजे याची भन्नाट चव आणि यातले पौष्टिक गुणधर्म. हे फळ एका नजरेत कसं ओळखायचं? सोपं आहे. आकारानं अगदी आपल्या चेरी एवढं. रंग असा चमकदार पिवळा, कधीकधी थोडा केशरी, आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे त्याच्यावर असलेलं ते कागदी दिव्यासारखं कवच. चवीबद्दल बोलायचं तर थोडं गोड, थोडं आंबट, एकदम हटके कॉम्बिनेशन. चवीबद्दल मी बोललो, पण ती नक्की कशी लागते हे सांगणं जरा अवघडच आहे. असं समजा की आपण अननस आणि टोमॅटो एकत्र खातोय आणि वरून कोणीतरी लिंबाचा हलकासा शिडकावा दिलाय. हो, अगदी तसंच काहीसं. म्हणजे एकदम चवीचा स्फोटच. पण थांबा, गोष्ट फक्त चवीवर थांबत नाही. खरी मजा तर याच्या आत दडलेली आहे. याला जे सुपरफूड म्हणतात ना, ते काही उगाच नाही. चला तर मग बघूया की या छोट्याशा फळात असं काय दडलंय ज्याची इतकी चर्चा होतीये. तर याला सुपरफूड का म्हणतात? याचं मुख्य कारण म्हणजे यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स अक्षरशः ठासून भरलेले आहेत. म्हणूनच तर हे एक छोटंसं पौष्टिकतेचा पॉवर हाऊस आहे. आणि याचा परिणाम काय होतो? अहो, फायदेच फायदे. आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढते. हृदयासाठी चांगलं आहे, डोळ्यांसाठी उत्तम आहे. एवढंच नाही तर डायबिटीस मॅनेज करायला आणि वजन कमी करायला सुद्धा मदत करतं. आता सांगा, याला सुपरफूड नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? आता जरा या फळाच्या इतिहासात डोकावूया. याचा प्रवास खूपच इंटरेस्टिंग आहे. अँडीजच्या डोंगरांमधला एक छुपा खजिना ते आजचा ग्लोबल स्टार. हा प्रवास कसा झाला ते पाहूया. याची सुरुवात झाली खूप खूप वर्षांपूर्वी अँडीज पर्वतांमध्ये, जिथे इन्का संस्कृती याची लागवड करायची. म्हणूनच तर याचं एक नाव इंका बेरी आहे. याचं मूळ घर पेरू आणि कोलंबिया, पण आज हे फळ जगभर पसरलंय. अमेरिका, UK, दक्षिण आफ्रिका आणि हो, आपल्या भारतात सुद्धा याची शेती होते. आणि आता एक मजेदार गोष्ट, ऐकून आश्चर्य वाटेल. ही गोल्डन बेरी आहे ना, ती आपल्या टोमॅटोच्याच फॅमिलीमधली आहे. हो, खरंय. दोन्ही एकाच वनस्पती कुटुंबाचे सदस्य आहेत. आहे की नाही कमाल? चला, आता इतिहासातून वर्तमानात येऊया. आज गोल्डन बेरीची ओळख एक प्रीमियम फळ म्हणून आहे. म्हणजे थोडक्यात एक आधुनिक आणि थोडं महागडं फळ. पण मग प्रश्न पडतोच की या छोट्याशा फळाची किंमत इतकी का असते? काय कारण असेल यामागे? चला शोधूया. ह्या प्रीमियम किमतीमागे साधारणपणे 3 मोठी कारणं आहेत. एक, याचं उत्पादन अजूनही खूप लिमिटेड आहे. दुसरं, याची ग्लोबल डिमांड म्हणजे जागतिक मागणी खूप जास्त आहे. आणि तिसरं, अर्थातच याला मिळालेलं सुपर फूडचं लेव्हल, ज्यामुळे तर सगळेच याच्या मागे लागले आहेत. बरं, लोक हे फळ खातात कसं? तर हे फळ खूप वर्सटाईल आहे. म्हणजे बघा, जवळपास निम्मे लोक तर ते सरळ उचलून कच्चंच खातात. तर उरलेले लोक सॅलडमध्ये टाकतात, त्याचे जॅम किंवा ज्यूस बनवतात, आणि हो, डेझर्ट्सवर सजावटीसाठी तर हे एकदम परफेक्ट आहे. आणि याच गुणामुळे आजच्या ज्या डायट ट्रेंड्स आहेत ना, जसं की कीटो, वेगन, ऑर्गॅनिक, यात हे फळ अगदी बरोबर बसतं. ज्यांना स्मूदी किंवा हेल्दी सॅलड आवडतात त्यांच्यासाठी तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे. बरं, आता हे फळ खायचं ठरवलं असेल तर एक छोटीशी टिप: नेहमी छान पिकलेली सोनेरी रंगाची बेरीज घ्या. आणि हो, कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात खाऊ नये तसंच याचंही आहे. काही लोकांना जास्त खाल्ल्यास ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे जरा प्रमाणातच खा. तर मग या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की गोल्डन बेरी हे फक्त एक साधं फळ नाहीये, तर ते आहे एक प्रीमियम सुपरफूड, जे चवीसोबतच आरोग्याचाही खजिना आहे.